उद्या एक्सपायरी, निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. परंतु त्याआधी बघूया की आज मार्केटने काय केलंय. आज मार्केटची स्थिती कशी होती. हा निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. आज मार्केट बघा इथे ओपन झालंय. ओपन झाल्यावरती हाय मारलाय, खाली लो मारला आणि इथे क्लोज दिला. मार्केट ह्याच जागेवरती थांबलंय. पण जर बघितलं तर मार्केट एका रेंजमध्येच आज पूर्ण एका रेंजमध्येच थांबलेलं आहे मार्केट हे. बरोबर. मार्केट रेंजमध्ये असताना एक गोष्ट काय झाली, मार्केट रेंजमध्ये म्हणजे मार्केट लेवल सोडत नाहीये. कोणती? ही वरची जी लेवल आहे त्याला ब्रेक करत नाहीये आणि खाली पण जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत मोठा ट्रेड भेटेल का? नाही भेटणार. म्हणून ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. 24,300 ची लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे वरती. 24,250, 24,300 आणि खाली ही 24,100 ची लेवल, 24,100 ची लेवल, 24,100 जेव्हा मार्केट इकडे खाली राहील ना, इकडे खाली, तर 24,100 च्या खाली जेव्हा मार्केट 15 मिनिट, अर्धा तास थांबेल, त्यावेळेस ते मार्केटमध्ये एक चांगली शॉर्ट पोझिशन किंवा चांगल्या पद्धतीने मार्केट खाली यायचा प्रयत्न करू शकतं. परंतु आता आपण बघणार आहे की आज मार्केटने फक्त एक विशिष्ट रेंजमध्येच मार्केट आज थांबलेलं आहे. बरोबर. आज मार्केट खाली आलं. खाली येताना बघा, आता काल आपली एक चर्चा झाली होती, की मार्केट इथं आल्यानंतर आपल्याला एक बाय करायचं आहे. बरोबर. इथं आल्यानंतर आपल्याला एक एंट्री भेटणार होती. इथे एक डिमांड झोन तयार झालेला होता. तो हा डिमांड झोन आता ही जी कॅन्डल आहे, ग्रीनची कॅन्डल, ही ग्रीन ही ही कॅन्डल जशी इथून फॉर्म झाली, वरती गेली, वरती क्लोज झाली आणि मार्केट सतत वरती जात राहिलं. याचा अर्थ काय, की ह्या जागेमध्ये, ह्या कॅन्डलपासून तर ह्या कॅन्डलपर्यंत इथे इन्स्टिट्यूशनच्या, मोठ्या प्लेयरच्या काही ऑर्डर पेंडिंग होत्या. त्या पेंडिंग ऑर्डर घ्यायला इकडे यावं लागत होतं. पण ते इकडे न येता आज मार्केटने काय केलं, त्याने इथेच एक लो मारला आणि इथून मार्केट वरती गेलंय. बरोबर. इथूनच मार्केट वरती गेलं. तर आता हे वरती जात असताना हे मार्केट इथे लो मारला आणि वरती गेलं. वरती जाताना काय केलंय, तर आजचा दिवसाचा जो हाय होता, तो त्याने काय केलाय, तो त्याने टच केला. बरोबर. आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये एक छोटासा इथे एक ट्रेड झालेला होता. जो 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती इथे एक छोटासा ट्रेड बनत होता. ह्या लेव्हलला एक छोटासा ट्रेड बनत होता, ह्या लेव्हलला. तर तो थोडासा खाली अपेक्षा होती, की तो ट्रेड, इथे घेतलेला ट्रेड तो इथपर्यंत खाली मारेल, इथपर्यंत. परंतु तो त्याने काय केलं, इथून हा जो ट्रेड आहे, हा थोडासा खाली आला आणि तो वरती गेला. इथे याने एक छोटासा स्टॉप लॉस दिला या ट्रेडनी. बरोबर. परंतु आपला अजून एक ट्रेड होता. तो ट्रेड कुठे होता? तर तो ट्रेड होता आपला इथे. तो ट्रेड होता आपला इथे. तर इथे असताना जेव्हा तो ट्रेड इथे 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 बनलेला होता, इथे या लेवलला ट्रेड बनलेला होता. तर ट्रेडने काय केलं, इथे शार्प एंट्री घेतलेली आणि 24,250 वरनं 24,230, 20 पॉइंटचा लो मारलेला या ट्रेडनी. म्हणजे इथे आज एक एंट्री मिळाली होती खाली येण्यासाठी. परंतु वरती जाण्यासाठी
जे मार्केट बनलेलं होतं ते इथून गेलंय. ते आपण खाली येण्याची इथपर्यंत येण्याची वाट बघणार होतो इथपर्यंत. आता जेव्हा जेव्हा मार्केट इकडे लो मारेल, तेव्हा या राहिलेल्या काही इथे ऑर्डर असतील तर त्या घ्यायला यायचा प्रयत्न इथे करणार मार्केट. जर मार्केट वरून खाली आलं तर ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करू शकतो, इथे आपण पुन्हा एकदा एंट्रीचा प्लॅन करू शकतो. आता बघूयात आपण की उद्या एक्सपायरीच्या दृष्टिकोनातून मार्केट काय करू शकतं. उद्या एक्सपायरी आहे तर मग कुठे महत्त्वाच्या पोझिशन्स बनलेल्या आहेत किंवा बनू शकतात, आपण त्याचा एक आढावा घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण काय करू की मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघूयात मार्केटमध्ये काय काय स्थिती आहे. आता हे कालचं मार्केट आहे, ओपन झालं वरती आणि आज खाली ओपन झालं आणि थांबलेलं इथंच आहे, बरोबर. 2 तासामध्ये जर बघितलं तर लक्षात येईल की इथे एक गॅप तयार झालेला होता. हा एक गॅप तयार झालेला होता, बरोबर. हा गॅप हा गॅप तयार झाल्यानंतर मार्केट ह्या गॅपला रिस्पेक्ट करणार म्हणून ते मार्केट तिथे थांबलं आणि खाली पण आलंय, बरोबर. आता खाली येताना जर लक्षात घेतलं तर बघा इथे एक या एरियामध्ये एक डिमांड एरिया क्रिएट झालेली आहे इथे 24,100 ला, बरोबर. हीच 15 मिनिटाला पण दिसते आणि हीच 2 तासाला पण दिसते. जेव्हा मार्केट इथे येणार तर एक बाउन्स देईल. म्हणजे आपल्याला ह्या लेव्हलला ही लेव्हल खूप महत्त्वाची आहे. जेव्हा 24,090 24,100 इथे मार्केट येईल तर एक बाउन्स बॅक देईल आणि इथे चांगले पॉइंट मिळण्याची शक्यता आहे, बरोबर. जेव्हा इथे जेव्हा हा 24,050च्या खाली मार्केट जाईल आणि 24,050च्या खाली 24,100 24,050 24,050 जेव्हा ब्रेक होऊन जाईल त्यावेळेस पुन्हा मार्केटमध्ये नेक्स्ट जे बाईंग होईल ते बाईंग कुठे होईल. नेक्स्ट बाईंग जे होईल ना, ते बाईंग होईल ते आपलं खाली इकडे बाईंग होईल, बरोबर. 23,800च्या लेवलला. परंतु सध्या तरी किमान मार्केट इथे बाय होण्यासाठी यायचा प्रयत्न करणार आहे, बरोबर. जेव्हा इथे येईल तेव्हा आपण काय करणार आहोत. एक मिनिट. हॅलो. हा, आलो एक 5 मिनिटात आलो. नाही, आलो मी. तर जेव्हा जेव्हा मार्केट इथे येणार आहे तर इथे एक बाउन्स बॅक होईल. जेव्हा मार्केट इथे ब्रेक करल, ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक केल्यानंतर मार्केट काय करणार आहे. जेव्हा ही लेवल ब्रेक होईल, जेव्हा इथली लेवल ब्रेक होईल ना, जेव्हा ही लेवल ब्रेक होऊन जाईल, ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केट इथून खाली येईल. खाली कुठे येईल तर ते ह्या लेवलपर्यंत येईल डायरेक्ट 23,800, बरोबर. आणि इथून आपल्याला चांगली अप मुवमेंट भेटेल म्हणून आपल्याकडे आपण एक अलर्ट ठेवलेला आहे 23,800ला. आणि आता हा दुसरा अलर्ट आहे 27,087 24,100 इथे एक अलर्ट ठेवलेला आहे. आणि आता आपण नेक्स्ट उद्या मार्केट काय करेल. उद्या मार्केट गॅप अप ओपन होईल किंवा खाली ओपन होईल, वरती ओपन होईल. कुठेही मार्केट ओपन झाल्यानंतर आपण काय बघणार आहोत, जसा आज आज 15 मिनिटाच्या झोनमध्ये मार्केटने येण्याचा प्रयत्न केला होता. तिथे येऊन मार्केटने काय केलं होतं की एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बाईंग साईडला दिलेली होती. परंतु आपण काय झालं, आपण अजून डीप एरियामध्ये इथे वाट बघत होतो म्हणून आपली ही एंट्री मिस झालेली आहे. परंतु आता उद्या आपण बघणार आहे की उद्या उद्या काय होणार आहे. उद्या एक्सपायरी आहे, मार्केट एका रेंजमध्ये आहे. ज्यावेळेस आता वरती जर आपण बघितलं, ज्यावेळेस हा मार्केट 300 ब्रेक करल ना, 300 ब्रेक करल तर मार्केट कुठे जाईल.
वरती नेक्स्ट जाईल 420, 430 किंवा 400च्या लेव्हलला. 300 नंतर 400 ही 100 पॉइंटची मूव्हमेंट मार्केटमध्ये आहे. आणि जेव्हा खाली 24,100 ब्रेक होईल, 24,100 ब्रेक झाल्यानंतर मार्केट येईल 200 ते 250 पॉइंट खाली, बरोबर? म्हणजे जास्त मोठी मूव्हमेंट आपल्याला कुठे भेटणार आहे? 24,100च्या खाली. आणि वरती आपल्याला भेटणार आहे 24,300च्या वरती. 24,300च्या वरती 24,400, 24,450 ही लेव्हल आपल्याला बघायला भेटेल, बरोबर? म्हणून आता उद्या आपण काय करणार आहे? उद्या आपण एखादा छान झोन बनतोय का काय आपण ते बघणार आहोत आणि त्या झोनच्या एरियामध्ये आपण काय करणार आहे, इथे एखादी एंट्री घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. परंतु 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 3 मिनिटाचा चांगला डिमांड झोन जेव्हा बनेल किंवा सप्लाय बनेल, त्यावेळेस आपण एंट्रीचा प्लॅन करू. परंतु जोपर्यंत जोपर्यंत आता हे बघा, जोपर्यंत हा एरिया, हा जो आहे 24,380, हा जो एरिया आहे, हा आजचा एरिया म्हणजे अ, हा हाय, आजचा झालेला हाय आणि हा लो. जेव्हा आता लक्षात घ्या, एक्सपायरी आहे म्हटल्यानंतर काय होईल? बघा लक्षात घ्या, जेव्हा स्टॉप लॉस होईल ना, आज जसा हा लो मारलेला होता, तर इकडे काय झाला? दिवसाचा लो म्हणजे स्टॉप लॉस केला आणि मार्केट वरती गेलं. वरती पण इकडे बघा, ही जी बारकाईने जर बघितलं तर लक्षात येऊन जाईल बघा. बारकाईने जर पाहिलं तर ही लेव्हल जी आहे, ही लेव्हल पण काय केली मार्केटनी? ब्रेक केली आणि खाली आलं. इकडे पण बघा, हा जो सकाळचा लो होता तो ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर वरती आलं. म्हणजे खूप जणांचे काय असते, इथे ह्या लेव्हलला बाय करायला बसतात. तर त्यांचा स्टॉप लॉस पण होऊन जातो. इथे बाय करायला बसला, परंतु आपल्याला स्टॉप लॉस काही काही पॉइंट बफर ठेवून आपल्याला स्टॉप लॉस घ्यावा लागतो. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला नवीन एंट्री मिळते. आता उद्या आपण काय करणार आहे, जेव्हा मार्केट ह्या लेव्हलच्या बाहेर जाईल, ह्या लेव्हलच्या बाहेर जाईल, तेव्हा आपल्याला काय होणार आहे, आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते वर आणि खाली. आपण सध्या आपल्याकडे काय बनलेलं आहे, सध्या आपल्याकडे 2 तासाला इथे एक चांगला झोन बनलेला आहे. जेव्हा मार्केट इथून 24,135 ब्रेक करेल, तर आता मार्केट आलं कुठं पाहिजे? मार्केट आलं पाहिजे आपल्याला ह्या लेव्हलपर्यंत. म्हणजे एकतर 24,100, 24,100ला आल्यानंतर इथे एक अपॉर्च्युनिटी बनलेली आहे. या राहिलेल्या पेंडिंग ऑर्डर घेतल्या, तर मार्केट एक एक चांगला बाउन्स मारेल. तर आपल्याला इथे काही पॉइंट मिळू शकतात. जेव्हा मार्केट इथं ब्रेक करेल खाली 24,050 ची लेव्हल जेव्हा ब्रेक करेल, तेव्हा इथे जर काही सेलिंगचा पॅटर्न जर बनला, तर इथे पुन्हा 30 ते 40 पॉइंटचा स्टॉप लॉस राहील आणि मार्केट खाली 100 ते 100-200 पॉइंट जास्त पॉइंट इथे देऊ शकतो. आणि जेव्हा मार्केट इकडे वरती 24,300 ब्रेक होईल, 24,280, 24,300 ब्रेक होईल, तर मार्केट 24,400, 24,450 इकडे जाण्याची दाट शक्यता आहे. ह्या होत्या उद्यासाठीची संभावना. तर उद्या आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघूयात काय होतंय, काय नाही. चला, धन्यवाद.